धनंजय मुंडेंचं करायचं काय हा प्रश्न केवळ राष्ट्रवादीतच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आहे। धनंजय मुंडे यांचा हा प्रवास संघर्ष, महत्वाकांक्षा आणि वाद यांचा मिलाप आहे। एका बाजूला प्रचंड जनाधार आहे, ग्रामीण भागातील लोकप्रियता आणि जातीय समीकरणांचा आधार आहे, तर दुसऱ्या बाजूला व्यक्तिगत वाद, गुन्ह्यांच्या आरोपांची सावली आणि राजकीय अडचणी आहेत। यामुळे धनंजय मुंडे सध्या कात्रीत सापडल्याचं चित्र आहे। गेले 6 महिने त्यांच्याकडे ना पक्षाचं पद आहे ना सरकारी पद, त्यामुळेच त्यांनी मला मोकळे ठेवू नका अशी साथ सर्वांसमोर घातली आहे। अर्थात ही वेळ त्यांच्यावर का आली हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये, पण या सगळ्यातूनच नवा प्रश्न हा पक्ष नेतृत्वापुढे उभा राहिलाय। या धनंजय मुंडेंचं करायचं काय? कारण धनंजय मुंडे यांच्याकडे पद नसले तरी त्यांची लोकप्रियता ही टिकून आहे। याच विषयावरती आज आपण सविस्तर बोलणार आहोत। नमस्कार, मी सायली नलोडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईज। धनंजय मुंडे सध्या ना मंत्री ना पक्षाचे पदाधिकारी, सध्या फक्त आमदार। मात्र धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीतील मोठा ओबीसी चेहरा मानले जातात। गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे म्हणून त्यांनी आपली राजकीय ओळख तयार केली। सुरुवातीला भाजपमध्ये तर नंतर राष्ट्रवादीकडे झुकलेल्या मुंडेंनी राष्ट्रवादीतच स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवला। परंतु त्यांचं राजकारण हे कधीच वादापासून दूर राहिलेलं नाहीये। मंत्रीपद, संघटन, प्रादेशिक समीकरण या सगळ्याच्या भोवऱ्यात मुंडे नेहमीच चर्चेत राहिले आहेत। आता चर्चेचं कारण आहे ते म्हणजे त्यांनी सांगितलेली मन की बात। ही मन की बात त्यांना पक्षाच्या व्यासपीठावरून सांगावी लागली याची जास्त चर्चा आहे। कारण असं पक्षाच्या व्यासपीठावरून जाहीरपणे बोलणं, वक्तव्य करणं हे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचवणारं नक्कीच आहे। पण धनंजय मुंडे साईड ट्रॅक का झालेत याची अनेक कारणं ही अनेक विषयात दडलेली आहेत। मुंडेंचं नाव गेल्या काही वर्षात अनेक वादात आलं आहे। कधी वैयक्तिक जीवनातील वाद असोत किंवा विरोधकांवरती केलेले जोरदार हल्ले, पण या वादांनी त्यांची प्रतिमा ही कमी अधिक झाली की नाही हा भाग वेगळाच। पण एक मात्र नक्की की धनंजय मुंडे हे नाव कायम चर्चेत राहिलं। विरोधकांवरती हल्ला चढवण्याची त्यांची आक्रमक शैली ही त्यांच्या राजकीय ओळखीचा मोठा भाग आहे। पण मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुंडे अचानक गायब झाले, ना चॅनलच्या चौकटीत ना वर्तमानपत्राच्या कॉलममध्ये। अलीकडच्या काही दिवसात तर त्यांच्या नावाची चर्चाही फारशी होत नव्हती। धनंजय मुंडे हे राज्याचे नेते आहेत हा विसर पडायलाही सुरुवात झाली होती। याची जाणीव स्वतः मुंडेंना झाली असावी, म्हणून त्यांनी जाहीररित्या स्वतःला ऍक्टिव्ह करण्यासंदर्भात पार्टीला आव्हान केलं। कदाचित याबाबत मुंडे यांचं अजितदादा आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी देखील बोलणं झालं असावं, पण त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद किंवा काहीच निर्णय घेतला गेला नसल्यानं मुंडेंनी जाहीर व्यासपीठाचा मार्ग निवडला असावा अशी चर्चा आहे। राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं की मला मोकळं ठेवू नका। याचा सरळ अर्थ असा की त्यांना संघटनेत वा सरकारमध्ये मोठी जबाबदारी हवी आहे। केवळ मंत्री म्हणून नव्हे तर निर्णय प्रक्रियेत महत्वाची भूमिका मिळावी ही त्यांची अपेक्षा आहे। यामागे त्यांची अस्वस्थता आणि स्वतःचं राजकीय बळ वाढवण्याची रणनीती ही दोन कारणं आहेत। धनंजय मुंडे आता राजकीय अडगळीत असले तरीही त्यांची स्वतःची अशी काही बलस्थानं आहेत। पहिलं म्हणजे मुंडे हे आक्रमक आणि अतिशय प्रभावी वक्ते आहेत। महाराष्ट्रात जे काही फरडे वक्ते आहेत त्यात धनंजय मुंडे यांचा समावेश आहे। दुसरं म्हणजे ग्रामीण भागातील मजबूत जनाधार, ओबीसी समाजातील पकड आणि जमिनीवरच्या कार्यकर्त्यांशी असलेला संवाद हाच दुवा ही त्यांची खरी ताकद आहे। ते जिथे जातात तिथे जनसंपर्क आणि जनआंदोलन उभं करण्याची क्षमता त्यांच्यात आहे। हीच बलस्थानं त्यांना पक्षासाठी अनिवार्य बनवतात। आता आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे राष्ट्रवादीसाठी ओबीसी चेहरा म्हणून मुंडे किती महत्वाचे आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणात ओबीसी मतदार हे महत्वाची भूमिका बजावतात। राष्ट्रवादीकडे मराठा आणि दलित चेहरे आहेत, पण ओबीसींचं नेतृत्व करणारं प्रतिनिधित्व हे मर्यादित आहे। अशा परिस्थितीत धनंजय मुंडे हे पक्षासाठी छगन भुजबळ इतकेच मोठं ओबीसी नाव ठरतं। त्यांचं महत्व केवळ बीडपुरतं नाहीये तर संपूर्ण मराठवाडा आणि ओबीसी समीकरणासाठीही आहे। म्हणूनच आता जाहीर व्यासपीठावरून मुंडेंनी केलेल्या या आव्हानाला पार्टीलाही प्रतिसाद हा द्यावा लागणार आहे। त्यातच पक्ष काय भूमिका घेऊ शकतो यावरही आता खल सुरू झाला आहे। मुंडे यांच्या नाराजीला पक्ष थेट दुर्लक्षित करू शकत नाहीये, कारण मुंडे नाराज झाले तर पक्षाचं राजकीय नुकसान होऊ शकतं। त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांना संघटनेत स्थान मिळण्याची शक्यताही अधिक आहे। मंत्रिमंडळात मुंडेंसाठी जागा होऊ शकेल अशी तूर्त तरी कोणतीही शक्यता नाहीये। म्हणूनच संघटनेचं पद देऊन मुंडेंना पुन्हा राज्याच्या राजकारणात सक्रिय केलं जाऊ शकतं। त्यातच मुंडे हे उमदे नेते आहेत, भाषणालाही तगडे आहेत, राज्यात प्रवास करण्याची त्यांची क्षमताही आहे।
त्यामुळे पार्टी त्यांना संघटनात्मक जबाबदारी देण्याची शक्यताही अधिक आहे। यात आणखीन एक मुद्दा, धनंजय मुंडेंच्या पुढील हालचालीवरती सगळ्यांचं लक्ष आहे। पक्षाने त्यांना महत्त्व दिलं तर त्यांचा दबदबा आणखीन वाढेल, पण दुर्लक्ष झाल्यास ते आणखीन बंडखोर भूमिकेत दिसू शकतात। आगामी निवडणुकीत त्यांचा वापर कसा होईल हा राष्ट्रवादीसाठी मोठा प्रश्न ठरेल। आता बोलूयात निष्कर्षाकडे। धनंजय मुंडेंचं करायचं काय हा प्रश्न राष्ट्रवादीसाठी मोठी डोकेदुखी ठरलेला आहे। एकीकडे ते पक्षाचे महत्त्वाचे ओबीसी चेहरा आहेत, तर दुसरीकडे त्यांची आक्रमक आणि बंडखोर शैली ही पक्षशिस्तीला आव्हान देते। पक्षाने संतुलन साधत त्यांना योग्य स्थान दिलं तर भविष्यात ते राष्ट्रवादीच्या राजकारणात निर्णायक ठरू शकतात। पण जर हा संघर्ष वाढला तर तो पक्षासाठी धोक्याचा इशारा नक्कीच ठरू शकतो। तुम्हाला काय वाटतं? धनंजय मुंडे यांच्याबाबत पक्ष काय निर्णय घेईल, कोणती जबाबदारी त्यांना देईल, याबद्दल आपली मतं नक्की नोंदवा आणि अशाच विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी विश्लेषण वाइबला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।